कथेचं नाव शृंखला. लेखक डॉक्टर वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे. पडवीत बसलेल्या साऱ्यांची मनं अधीर होती. पुढील घटनेचा कानोसा घ्यायला त्या लहानशा खोलीतला अंधार देखील अधीर झाला होता. खोलीतल्या खाटेवर आई होण्याची अपेक्षा बाळगणारी मुलगी तळमळत कळा देत होती. तिच्या मनाची तगमग होत होती. उदरात कसली तरी भयंकर खळबळ माजली होती. साऱ्या गात्रात असह्य वेदना होत होत्या आणि शरीरातील जाणीवेचा कण कण आक्रसून गेला होता. आधीच धुरकटलेल्या खोलीतला प्रकाश अधिकच काजळला होता. नसलेली कारणं शोधून उगाचच आत फेरी मारण्याची संधी प्रत्येक व्यक्ती साधत होती. सगळ्यांच्या मुद्रेवर काहीतरी अस्वस्थतेचे भाव झळकत होते. बाहेर घरातली करती सवरती पुरुष मंडळी जवळच बसलेल्या भटजीबुवांशी हलक्या आवाजात कुजबुजत होती. बाजूला चटईवर असलेल्या पंचांगांची पानं हळूहळू हलत होती. तीही अस्थिरच होती. अस्थिर मनानंच भिंतीतल्या कोनाड्यातील घड्याळाचा काटा पुटपुट करत पुढे पुढे सरकत होता. पोरसवदा असलेल्या त्या बाईच्या उदरात असलेला तो जीव, तोही तळमळत होता. बाहेर येण्यासाठी धडपडत होता, पण त्याला येता येत नव्हतं. त्या जीवाची होणारी तगमग क्षणाक्षणाला वाढत होती. त्या जीवाला कधीपासून तो राहत होता त्या घराचा, त्याच्या माहेराचा कंटाळा आला होता. त्याला बाहेर पडायचं होतं. पण त्या दुबळ्या स्त्रीची कूस त्या जीवाची लवकर सुटका करण्याइतपत समर्थ नव्हती. दुःखानं ती तडफडत होती अन अशांतीनं तो जीव तडफडत होता. सुटकेसाठी दोघेही आतुर होते. घड्याळाचा काटा टिक टिक करत पुढे पुढे सरकत होता. साऱ्यांची हृदयं धडधडत होती. जसजसा वेळ जात होता तसतसा त्या जीवाचा आत्मा स्वतःशीच चडफडत होता. त्या दुबळ्या स्त्रीच्या शरीराची सारी दारं फोडून बाहेर यावं असं त्याला सारखं वाटत होतं. त्या अंधारी बुळबुळीत वातावरणात आपण वावरत आहो, नव्हे आपल्याला वावरणं भाग पडतंय, ही सारखी होणारी जाणीव त्याला कष्ट देत होती. त्या ओंगळवाण्या वातावरणाच्या संपर्कात इतके दिवस, इतके महिने आपण राहूच कसं शकलो हेच त्याला कळेना. पण अजूनही तो संपर्क संपला नव्हता. तो संपर्क आता संपवावा असं सारखं वाटत असूनही तसं होत नव्हतं. त्याचा निरुपाय होता. तो दुबळा होता. बलवान असूनही दुबळा होता. अगतिक होता. माणसांच्या विश्वात अनावश्यक भर टाकण्यासाठी येऊ बघणारा तो कोवळा नाजूक गोळा, ज्याचा सोबत तो जीव, तो आत्मा एका न दिसणाऱ्या शृंखलेनं बांधला गेला होता. त्या गोळ्यासह त्या स्त्रीच्या अस्थिपंजर देहाची ही तटबंदी छिन्न विछिन्न करून मुक्त व्हावं, जगाचं मोहमयी रूप खरंच भासावं, अशा अद्भुत किमया करणाऱ्या त्या दैवी शक्तीत, त्या परमात्म्यात विलीन व्हावं असं त्या जीवाला वाटलं. पण तो दुबळा होता, बांधला गेलेला होता. मुक्तीचा कितीही विचार केला तरी शरीरबंधनातून सुटणं हे परमात्म्यानं सगुण होण्यासारखंच अतर्क्य आहे हे त्याला कळत होतं. तरीही तशी इच्छा त्याच्या मनात प्रबळ झाली. मुक्तीच्या त्या उन्मत्त इच्छेला आवर घालणं त्याला अशक्य झालं आणि शेवटी सगळं सामर्थ्य एकवटून त्याने प्रयत्न केला. आणि आणि ती पोरसवदा स्त्री जाणीव नेणिवेच्या पलीकडे गेली. प्रबळ दुःखामुळे मूर्छित झाली. तिची कूस उजळली. रोखून ठेवलेले श्वास वातावरणात मिसळले. सगळ्यांच्या डोळ्यात दाटलेली अधीरता बाळावर खिळली. ओठावर साकळलेला उल्हास त्या अंधारात हळूच निनादला. मुलगी झाली. चला, सुखरूप झाली सुटका. फार त्रास झाला पोरीला, वाटलं, पण अंबाबाई नवसाला पावली म्हणायची. मी म्हटलं नव्हतं आई, ताईला मुलगीच होईल म्हणून. तू आपली नाहीच म्हणायची. सारेच काहीतरी बोलत होते, सारेच ऐकत होते. बाहेर पंचांगांची पाने मागेपुढे झाली आणि हलवायाच्या दुकानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या रेतीवर उजवं डावं पाऊल पडू लागलं. मुक्तीच्या जाणीवेने आत्म्याला क्षणमात्र भान उरलं नाही, पण क्षणमात्रच. कारण मुक्त झालो असा विचार येताच त्याला कळलं, आपण फसलो, अगदीच फसलो. आपली मुक्ती होणं कधीच शक्य नव्हतं. शरीरबंधनाचा शाप आपल्याला मिळालेला आहे. तो सुखासुखी टळणं जवळ जवळ अशक्य आहे. आपल्याला मुक्ती मिळणं, चिरकालासाठी बंधनातून आपण मोकळं होणं हे दुरापास्त आहे. देहांतर करताना मुक्तीचा जो चंचल सुवरक्षण लाभेल,
तोच क्षण. तेवढीच मुक्तता, क्षणकालाचेच बंध विमोचन. पण नंतर पुन्हा बंधन, पण बंधनच. बंधनात बदल होईल, पण ते टळायचे मात्र नाही. ही जळती जाणीव होताच तो कळवळला. थरथर त्या जाणीवेने तो भोवतालचे वातावरण पाहू लागला. त्या पहिलट करीण बाईच्या कुशीत जुनेराच्या चौघडीवर नुकताच जन्मलेला लाल लिबलिबीत मांसाचा गोळा पडलेला होता. हा चिमुकला दुबळा जीव, पण भयंकर सबळ. हे नवे बंधन अतिशय चिवट होते, न तुटणारे होते. साऱ्या विश्वात मनोवेगाने संचार करण्याची अमर्याद शक्ती असलेल्या आत्म्याला हलू न देण्याचे सामर्थ्य त्या क्षुद्र वाटणाऱ्या बंधनात होते. स्वतःच्या सामर्थ्याची भेसूर विटंबना आत्म्याला सहन झाली नाही आणि तो एकदम कळवळला. खाटेवरचा कोवळा जीव रडायला लागला. त्या आवाजाने घरातील इतर माणसांना आनंद झाला. किती सुरेल आवाज, किती मधुर रडणं. रडणं इतकं मधुर तर हसणं किती मधुर असेल. घड्याळाच्या तासकाट्याने 20-25दा केंद्रबिंदूला प्रदक्षिणा घातल्या, पण बाळाचं कौतुक चालूच होतं. मुलगा झाला असता तर बरं झालं असतं. मुलगी काय परक्याचं धन. म्हणून काय झालं? कुठे काय झालं? पण सहज वाटलं. इतकं सुंदर मूल कायमचं आपल्या घरी राहावं, दुसरं काय? इतका गोरेपणा मोठेपणी पण राहायला हवा. नाहीतर पुष्कळ मुलं पाहिलीत मी. लहानपणी अगदी गोरीपान कागदी लिंबांसारखी. पण मोठेपणी पाहावं तर? पण ही गोरीच राहणार हं. बापाचा रंग नाही घ्यायची. ही दिसते कुणासारखी? मला वाटतं तिच्या वडिलांसारखी. छे ग, वडिलांचे डोळे इतके मोठे आणि निळे कुठे आहे? आणि तिच्या हे गळ्यावरचं लायसं अगदी आपल्या ताईसारखं आहे. हे ऐकताना आत्म्याला काहीतरी चुकत असल्यासारखं वाटलं. कोण आणि काय चुकतंय हे लक्षात येताच तो विषण्ण झाला. मुक्तीसाठी कळवळणारा आत्मा स्तब्ध झाला. स्वतःची विटंबना त्याला असह्य झाली, पण त्याच वेळी त्याला माणसाच्या अज्ञानाचीही कीव आली. जगात बुद्धिवान म्हणून गणलेला मानव प्राणी हाच आहे का? असा संभ्रम त्याच्या ठिकाणी उत्पन्न झाला. आपलं वास्तविक महत्त्व हे मानवाच्या ध्यानात येईल असं त्याला वाटलं होतं. यामुळेच जेव्हा अज्ञात अशा शक्तीने त्याला मानवी शरीरात प्रवेश करण्याची आज्ञा दिली, तेव्हा त्याला किंचित बरे वाटले होते. पण त्याच्या स्वरूपाची वास्तविक जाणीव तर दूर राहिली. उलट त्याची निर्दय विटंबना हाच बुद्धिशाली प्राणी करू लागला होता. मृण्मय शरीरापेक्षा त्या शरीराला सर्व प्रकारची प्रेरणा देणारा आत्मा हाच श्रेष्ठ आहे, हेही या वेड्यांना कळू नये. आतील अमृतापेक्षा ते ज्यात ठेवले आहे अशा पात्रालाच महत्त्व देणारी ही अज्ञानी जात. बुद्धिवान म्हणवणाऱ्या प्राण्याची ही मानसिक अधोगती. आजपर्यंत अनेक शरीरांच्या बंधनात हा आत्मा वावरला होता. पशु, कीटक, जलचर अनेक योनीतील नाना शरीरात आत्म्याने परिभ्रमण केले होते. ज्यांना मानव कनिष्ठ योनीतील समजतो अशा साऱ्याच शरीराचा अनुभव आत्म्याने घेतला होता, पण त्यांनीही त्याची अशी क्रूर विटंबना कधीच मांडली नव्हती. आणि हा मूर्ख मानव आत्म्याची जाणून उपेक्षा करीत आहे. एका फुंकरीसरशी पंचतत्वात विलीन होणाऱ्या ठिसूळ शरीराला अवास्तव महत्त्व देत आहे. नाशवंतांचा बडिवार मांडतोय आणि हे सर्व करताना आपण सर्वज्ञ आहोत असा अवही आणतोय. मानवाचं खरं स्वरूप ध्यानात येताच त्याला शिसारी आली. या मनुष्य योनीविषयी त्याला वाटणारी किंचित मात्र आस्था नाहीशी झाली. तो उपहासानं हसला. खाटेभोवती जमलेल्या साऱ्यांनाच कौतुक वाटलं. अजाण बाळ हसला होता, गोड हसला होता. अय्या किती गोड हसते ही. हिरड्या बघ किती लालचुटुक आहे. आणि ओठ देखील पारिजातकाचं देठ असतं ना, अगदी तसं दिसतंय. ते बघितलंस का? डाव्या गालावर किती गोड खळी पडतीये ती. मोठी झाल्यावर किती जणांना झुलवते पोरटी कुणास ठाऊक. घड्याळीच्या तासकाट्याचं केंद्रबिंदूला प्रदक्षिणा घालणं चालूच होतं. सभोवतीच्या क्षुद्र मानवांना बाळाविषयीच्या वात्सल्याला अधिकच भर येत होता. निरनिराळे हातवारे करत, कृत्रिम आवाज करत ते आपल्या घोर अज्ञानाचं प्रदर्शन करत होते. त्यांच्या त्या अज्ञानाचं आत्म्याला पुन्हा पुन्हा हसू येत होतं आणि आत्म्याची प्रत्येक प्रेरणा समजून घेण्याचा प्रयत्न करणारा तो चिमुकला देह आत्म्याचं ते हास्य तेवढ्याच हळुवारपणे टिपून घेत होता. इतक्या लहान बाळाला कळतं का गं आपण काय म्हणतो ते?
म्हणजे काय? मग ही हसते कशी? जीवती हसवते म्हणे. आणि काहीतरी शारीरिक चाळा म्हणून हसते झालं. तिला काही समज तरी आहे का? मी उचलू तिला? नको, फार अशक्त आहे ती. त्रास व्हायचा तिला. आत्म्याची पुन्हा तगमग झाली. ह्या नाशवंत शरीराला त्रास होऊ नये म्हणून केवढी धडपड. आणि ज्यामुळे या शरीराला मोल येतं, त्या आत्म्याला किती त्रास होतो आहे, ह्याची यांना जाणीव आहे का? म्हणे मी अशक्त आहे, मला समज नाही. मला समज नाही? मूर्खांनो, तुम्ही काय बोलता आहात ह्याची तुम्हाला तरी समज आहे का? आत्मा, शरीर, परमात्मा ह्याच्या संबंधाची जाणीव तुम्हाला नाही, पण मला आहे. जग म्हणजेच एक आभास. निरनिराळे देहभेद हा आणखी एक आभास. आभासाचाही आभास. सत्य केवळ एकच. निरंजन निराकार परमात्मा. हेच ते सत्य. पण त्याची जाणीव तुमच्यासारख्या जंतूंना नाही. आभासाचाही आभास यांना खरा वाटतो. कितीही अधोगती. आत्म्याला वाटले, कैलासावर तप करणारा शंकरही साधनेतून दचकून जागा होईल अशी प्रलयंकार ललकार द्यावी, ओरडावं आणि या क्षुद्र जीवाणूंना गदगदा हलवावं. सत्य काय ह्याची त्यांना अक्षर जाणीव करून द्यावी आणि या साऱ्या नालायक जंतूंना संपून टाकावं, चिरडून टाकावं. या नव्या जाणीवेनं आत्मा मोहरला, थरथरला. सारं बळ एकवटून प्रयत्न करावा अशी प्रबळ इच्छा त्याला झाली आणि क्षणमात्र त्या एकाच मोहमयी इच्छेवासून त्याला काहीच सुचेनासं झालं. आपल्या सामर्थ्याच्या मर्यादाचंही भान त्याला उरलं नाही. सारी शक्ती एकवटून त्यानं प्रयत्न करून पाहिला. बाळाच्या हातपायाची मोहक हालचाल पाहून त्याला कुठे ठेवू असं सर्वांना झालं. किती सुंदर हालचाल! आईचीही दृष्ट लागेल अशी. त्या वळलेला पारदर्शक मुठीतूनही दिसणारा नाजूक तळहाताचा गुलाबी रंग, नाजूक पायांची लोभस हालचाल, कोणतीही उसंत न देता हातापायांची सारखी चाळवणी ते बाळ करत होतं आणि ते पाहून भोवतीच्या अज्ञानाला आणखी ऊत येत होता. पुन्हा तीच दुःख देणारी जाणीव. आपण समर्थ असलो तरी काही करू शकत नाही. ज्या कायेचा आधार घेतला तिला प्रेरणा देणे हेच आपले काम, एवढंच कर्तव्य. ही भयंकर जाणीव आत्म्याला पुन्हा एकदा झाली. आपण स्वतःहून काहीच करू शकत नाही. आपली प्रत्येक इच्छा प्रत्यक्षात उतरवण्यास हा देह दुर्बळ, अपात्र आहे. हा खुळखुळा ठिसूळ आहे ह्याची बोचरी जाणीव आत्म्याला कापत गेली. स्वतःला वाटणारी प्रत्येक गोष्ट कृतीत वठणे शक्य नाही हे त्याला समजलं आणि उत्साहाचे कोंब एकदम करपले. तो निपचित पडला, स्तब्ध झाला. बाळाला झोप लागली म्हणून त्या पोरसवदा आईनं त्याच्या देहावर पांघरूण घातलं. घड्याळाच्या तासकाट्याने बरेचदा केंद्रबिंदूला फेऱ्या घातल्या. आत्मा असमाधानीच होता. उत्तरोत्तर त्याचं असमाधान वाढत होतं. त्याची कुचंबणा होत होती. निश्चिंतपणाचा लेशही कुठे आढळत नव्हता. आक्रंदन वाढतच होतं. बाळाच्या कौतुकाचा वेग वाढत होता. अकस्मात हळूच हसायचं, मध्येच रडायचं. दोन्हीही आनंददायक, कौतुक करण्यालायक. एक सारखी हातपाय हलवत असते. जराशी उसंत नाही अंगाला. किती बंडखोर आहे पाहिलं? आत्मा आक्रंदून उठला. अरे बंडखोर कोण? कुणाला म्हणता? मी बंडखोर आहे म्हणूनच या शरीराचं मोल, शरीराला स्थान. मला जाऊ द्या म्हणजे कळेल माझी प्रतिष्ठा. नंतर बसाल का मग या देहाला कवटाळून? देहावर आसक्ती ना तुमची? मग? मग तोच देह दूर का करता? अरे हा देह नव्हे, माती. केवळ माती, आभास. पण मी मात्र सत्य. कधी कळेल तुम्हाला? कधी कळेल? आत्म्याचा आक्रोश वाढू लागला अन बाळ हसायचं थांबलं. हसता हसता एकदम थांबलं. बाळाने विचित्र मुद्रा केली. मग कौतुक ओसरलं आणि अनामिक भीतीचा खरखरीत हात साऱ्यांच्या मुद्रेवरून फिरला. बाळ कसं करतंय बघ एकदम. काय झालं कुणास ठाऊक. आत्ता खेळत होती चांगली. वारा-बिरा तर नाही ना लागला? दृष्ट काढून बघा नाहीतर. अरे वैद्याकडे गेलं की नाही रे कुणी? 10 कामं टाकून ये म्हणावं त्याला लवकर. हलवायाच्या दुकानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बारीक रेतीवर उमटणारं उजवं डावं पाऊल थबकलं. सगळ्यांमध्ये गोंधळ माजला. आत्मा सुडाने पेटला होता. तो अधिकाधिक उन्मत्त होत होता. आपल्या करणीला यश येत आहे असं पाहून त्याला आनंद वाटला. त्याला नशा चढली.
वास्तविकाला विसरणाऱ्या माणसांना हीच शिक्षा हवी, हेच प्रायश्चित्य हवं. सत्य काय, आभास काय, हा विवेक त्यांना तेव्हाच कळेल कदाचित. तोपर्यंत हे असंच पाहिजे, असंच. आणखीन जास्त प्रमाणात, आणखी, याहूनही जास्त प्रमाणात. अगदी या कापरासारख्या शरीराची शृंखला, ही बेडी खळकन तुटेपर्यंत. परमतत्वात आपणाला विलीन होता येईल त्या सुवर्ण क्षणापर्यंत. स्वतःच्या मुक्तीच्या कल्पनेमुळे आत्म्याला अत्यंत समाधान वाटलं. तो खदखदून हसला. बाळाचं ते भेसूर हास्य पाहताच साऱ्यांच्या आशेचा सूक्ष्म तंतूही तुटला. बाळाचं तसं हसणं बघून इतर रडू लागले, आक्रोश वाढू लागला. करतीसवरती माणसंही डोळ्यांना उपरणं लावू लागली. त्यांचाही उमाळा बाहेर फुटून आला. वैद्यबुवा आले. औषधी मात्रा परिसावर वळसे घेऊ लागल्या. सर्वांचं सांत्वन करीत वैद्यबुवा म्हणाले, "रडू नका वेड्यासारखं. धीर सोडून कसं चालेल? जन्म, मरण चालायचंच. देह म्हणजे काय? मातीच ना. मातीला माती मिळायचीच. ईश्वरावर विश्वास ठेवून पुढे पाहायचं. आपापल्या कर्मानुसार असणारे भोग भोगावे लागणारच. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं आपल्या हाती, बाकी सगळं त्या जगन्नियंत्याच्या हातात." हे ऐकून सुडाच्या नशेत धुंद असलेला आत्मा एकदम चमकला. त्याला काहीतरी जाणीव झाली, समाधान देणारी जाणीव. एकूण ईश्वरावर, परमात्म्यावर काही माणसांचा तरी विश्वास आहे तर. देह म्हणजे माती, हे त्यांना पटू शकते तर. म्हणजे अगदीच काही टाकाऊ नाही माणूस. आत्मा हळूहळू भानावर येऊ लागला आणि नव्याच जाणीवेनं शहारला. आपल्या हातून होत असलेली चूक त्याच्या लक्षात आली. आपली कितीही दृढ इच्छा असली तरी तरी प्रत्यक्षात आपण त्याप्रमाणे वर्तन करू शकत नाही, हे त्याला आठवलं. अनामिक निरालंब शक्तीच्या प्रेरणेप्रमाणेच आपल्याला वागावं लागतं, त्याची पुन्हा त्याला जाणीव झाली. हा देह विंधून परमतत्वात मिसळणे आपणास अशक्य होते, हे त्याला उमजलं. आपण व्यर्थच शीण घेतला, त्या देहाला शिणवलं. देहांतर करताना जी क्षणभराची आभासमय मुक्ती मिळेल तीच. मग पुन्हा दुसरं शरीर, त्यानंतर पुन्हा दुसरं. सारखं परिभ्रमण. कुठपर्यंत कुणास ठाऊक. त्या अज्ञेय शक्तीच्या उच्छवासावरच तरंगायचं, तसं वर्तायचं, बस. तेवढ्याच काळाच्या सहवासामुळे आत्म्याला त्या बाळाच्या देहाविषयी एकाएकी प्रेम वाटायला लागलं, आसक्ती निर्माण झाली. काही काळाचे सान्निध्य मिळाल्यामुळेच त्या कोवळ्या मातीबद्दल त्याला आत्मीयता वाटू लागली. आपण आणि ते मूल अभिन्न आहोत, असाही भाव त्याच्या अनुभवास आला. आपण काहीतरीच वागत होतो, हेही त्याच्या ध्यानात आले. तो अंतर्मुख झाला, स्तब्ध झाला. बाळाचं शरीर स्थिर झालं, झटके थांबले. क्षणमात्र साऱ्यांना विचित्र संशय आला. पण तेवढ्यात बाळानं डोळे उघडले आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. सगळ्यांना आनंद झाला. "वैद्यबुवा, फार उपकार झाले तुमचे. तुमच्या श्रमाला यश आलं." स्तुतीने वैद्यबुवा हरखले. तरी पण वरवर निस्पृहता दाखवीत म्हणाले, "कस्सं कस्सं, पोरीचं नशीब बलवत्तर म्हटलं पाहिजे." हे ऐकताच आत्म्याला पुन्हा संताप आला. बाळाच्या स्तब्धतेस आत्म्याचा काहीच भाग नाही, अशा रीतीनं ते बोलत होते. आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रत्यंतर यांना पुन्हा पटवून द्यावं का? असा बंडखोर विचार पुन्हा त्याला सुचला. क्षणिक काळासाठी त्याला वाटलं, या कृतघ्न माणसांना चिरडून टाकावे, भरडून टाकावे. पण तो एकटा काहीच करू शकत नव्हता. ज्याचा आश्रय त्याने घेतला होता, तो बाळ देह आत्म्याच्या सामर्थ्याच्या आविष्काराचा भार सहन करू शकणार नव्हता. आणि आता तो त्या सुंदर शरीराला त्रास देणार नव्हता. त्या देहाबद्दल उत्कट प्रेम त्यालाही वाटू लागलं होतं. तो देह दुर्बल होता, पण आत्मा निराश झाला नाही. हा आधार कालांतराने बलवान होईल. प्रखर तेजाचा आविष्कार सहन करण्याइतपत तो सबळ होईल. त्याची गात्र शक्तिशाली होतील आणि मग त्या सशक्त देहाचे साह्य घेऊनच या कृतघ्न मानवी अज्ञानाचा संहार आपल्याला करता येईल. त्यांच्यात परिवर्तन घडवून आणता येईल. हा विचार येताच त्याला बोचणारं शल्य देखील बोथट झालं. त्याला अतीव समाधान वाटलं. शृंखलेप्रमाणे तिरस्कृत वाटणारी ती बाळकाया
त्याला साधनभूत वाटू लागली. तिचं सानिध्य रेशमी स्पर्शाप्रमाणे सुखकर वाटू लागलं. तो हसला. नवीन विचाराच्या समाधानाने, मानवाबद्दलच्या उपहासाने देखील तो हळूच हसला. बाळ पूर्वीसारखंच गोड हसलेलं बघून हलवायाच्या दुकानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पांढऱ्या रेतीवर उजवडावल पाऊल वेगानं पडू लागलं.